आमचे सालदार आहे यांच्या मुलीला ओढून नेलं काल बिबट्याने। हे लोक यांची पूर्ण फॅमिली, सालदार, त्याची बायको आणि त्याच्या दोघं मुली त्यात काम करत होते, लिंबूच्या शेतामध्ये लिंबू वेचत होते। त्यावेळी मागून या दोघांमध्ये 2 फुटाचा अंतर होता फक्त, तेवढ्यात पाठीमागून बिबट्या आला आणि बिबट्याने झडप घालून त्या मुलीला तोंडात पकडून ओढून घेऊन जात होता। तेवढ्यात मग प्रतिकार करायचा म्हणून त्या सालदाराने त्या मुलीला त्या बिबट्याच्या तोंडातून ओढलं आणि याच्यावर परत हमला करायचा म्हणून त्या बिबट्याने तिला सोडलं आणि तेवढ्यात मग याने त्या मुलीला घेऊन पळ काढलं आणि नंतर देवरे हॉस्पिटलला ॲडमिट केलं आणि देवरे हॉस्पिटलला तिथंच त्यांनी सांगितलं की मृत घोषित केली म्हणून। मग तिथून मग नंतर आपण ग्रामीण रुग्णालयात पुढच्या प्रोसिजरसाठी इकडे हलवलं। काय नाव आहे त्या मुलीचा आणि किती नाव रसीला। किती वर्षाची आहे ती? 4 वर्षाची मुलगी। 4 वर्षाची। शेतात काय घटना रांजणगावमध्ये अगोदर पण बऱ्याच झाल्या होत्या, पण त्यामध्ये मानवी हल्ला कशा एकदाही झाला नव्हता। अगोदर वासरू, बकरी वगैरे त्यांच्यावर हमला झाला होता। त्यासाठी रांजणगाव ग्रामस्थ आम्ही कधीपासून अपेक्षा करत होतो वन विभागाकडून की पिंजरे लावण्यात येतील म्हणून, पण वन विभागाचा त्यांना आदेश होते की जोवर मानवी हमला होत नाही तोवर आम्ही पिंजरे लावू शकत नाही म्हणून। पण मग आता शेवटी पिंजरे लावण्यासाठी एका निष्पाप जीवाचा बळी जावा लागला आणि त्याच्यानंतर हे पिंजरे लावण्यात येत आहे। ही फार मोठी शोकांतिका आहे, याच्यावर काहीतरी मोठा विचार झाला पाहिजे आता। आणि ही 3री घटना आहे चाळीसगाव तालुक्यामध्ये। मागील 4 महिन्यापासून आमच्या रांजणगाव शिवारासह परिसरामध्ये बिबट्याचा हायडोस आहे। मागील 4 महिन्यापासून आम्ही वन विभागाला वेळोवेळी पत्रव्यवहार करून या बिबट्याला पकडण्यासाठी आपण पावलं उचलावी असं ग्रामपंचायतीच्या वतीने पत्र दिलेले आहेत, परंतु वन विभागाचे जे कठोर कायदे आहेत त्या कायद्यामध्ये एखाद्या गावातील ग्रामस्थाला किंवा शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला तरच त्याला पकडता येतं असे आदेश असल्यामुळे त्यांना चाळीसगाव वन विभागाच्या वतीने ते हे बिबट्याला पकडू शकत नव्हते। परंतु काल संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास रांजणगाव शिवारात माझे बंधू पुष्कर चव्हाण यांच्या शेतात काम करत असताना एका 4 वर्षीय बालिकेचा मृत्यू झालेला आहे। तिच्या वडिलांसोबत वडील काम करत होते, वडिलांसोबत काम करत असताना ती खेळत होती आणि अशाच वेळेत बिबट्याने तिच्यावर हल्ला करत त्या मुलीला पकडून नेले होते, परंतु वडिलांनी पाठलाग करत त्या बिबट्याला विळा मारून फेकल्यामुळे ती मुलगी सापडली, परंतु दवाखान्यात जात असताना दुर्दैवी त्या मुलीचा मृत्यू झाला आहे। माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की वन विभागाचे असे कठोर कायदे जे ग्रामस्थांसाठी, शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहेत, घातक आहेत, असे आपण बदलावे, जेणेकरून असे निष्पाप बळी यापुढे जाणार नाही याची दखल सरकारने घ्यावी अशी विनंती करतो।